जो आज आपण आनंद व्यक्त करीत आहोत तो आनंद म्हणजे आपण समर्थ विरोधकाला चक्रवाढ व्याज हा आपल्यासाठीचा मांडणं माझं कर्तव्य असेल। मी एवढं तुम्हाला सांगतो की तिथे आपण मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे, तुम्हाला कुठेही मान शब्दानं खाली मिळणार नाही, लागणार नाही। असं वर्तन असं कार्य आपल्याला दिसेल आणि ते कार्य करणं ते काय मी फार मोठं करत नाही आहे, ते माझं कर्तव्य आहे। शिवसेनेचा लोकप्रतिनिधी कसा असावा याची व्याख्या शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी केली होती की माझा जनप्रतिनिधी हा लोकांमधला, लोकांसाठी झटणारा, लोकांमध्ये राहणारा, लोकांबरोबर लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यावरचा अन्याय दूर करणारा असेल, त्यांच्यासाठी झगडणारा असेल। त्यामुळे लोकसभेमध्ये माझा आवाज असेल परंतु ती गर्जना आपल्या सगळ्यांची असेल आणि त्यामध्ये परमेश्वर आपल्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे। शिवसेना पुढील सूत्र ऐका, कर्नल सिंह, मनीष सिंह, ओमकार सिंह, मैं आपको सबको गुजारिश कर रहा हूँ, पंजाबी सेवा समिति, गुरुद्वारा दशरथ दरबार समिति, मनीष सिंह चाहेंगे। आज खासदार अनिल देसाई जी का यहाँ पर सत्कार रखा गया, सारे कार्यकर्ता यहाँ पर, और कार्यकर्ताओं में कैसा उत्साह है इस विजय का? अनिल भाऊ देसाई आता 9 खासदार झालेले आहेत आणि सर्वांनी निष्ठेने ही लढाई लढली होती आणि प्रत्येक शिवसैनिकांनी इंडिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निष्ठावंत शिवसैनिकांनी लढाई आपल्या हाती घेतली होती, नागरिकांनी हाती घेतली होती आणि एक चांगला बहुमताने विजय हा भावना विजय आमच्या आणि त्या अर्थाने निष्ठेने लढाई काय असते तरी दाखवून देशानंतर खासदार झाल्यानंतर प्रथम आम्ही या ठिकाणी विधानसभेच्या वतीने त्याचं स्वागत केलं, सगळ्या कार्यकर्त्या वतीने इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना बुके देऊन त्यांचं स्वागत केलं आणि जेणेकरून भविष्यामध्ये आमचे प्रश्न, या विभागाचे प्रश्न हे आपल्या लोकसभेमध्ये मांडतील आणि असं त्यांनी सांगितलं की बाबा प्रत्येक कार्यकर्ता असं किंवा नागरिकांचं छोटं छोटं मोठं काम कधी आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत। खासदारांना पुढच्या वाटचालीस कशा शुभेच्छा तुम्ही देणार? खासदारांना ऑलरेडी आम्ही शुभेच्छा त्यांना दिलेल्याच आहेत, पण त्यांच्या वारंवार आमचे खासदार हे 24 तास काम करणारे खासदार आहेत, त्याच्यामध्ये पक्षाची जबाबदारी मोठी आहे, परंतु नागरिकांच्या कोणतीही समस्या असेल तर कधीही आम्हाला संपर्क साधा, आमच्या खासदाराशी संपर्क करू शकता तुम्ही आणि नक्की आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या अनिल भाऊंना खूप साऱ्या आमच्या विभागाच्या वतीने, शाहीन कल्याण परिवाराच्या वतीने सर्व शुभेच्छा। काय सांगाल तुम्ही तुमची मेहनत आणि सर्व कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत म्हणून आज विजय झाला आहे, अनिल देसाई सरांचं काय सांगणार आहे? खरं आहे, कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतलेली आहे, त्याच्या जोडीला महाविकास आघाडीतील अनेक नेते, अनेक पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते त्यांचा हा एकजुटीचा विजय आहे आणि त्याच्यामुळे आज अतिशय आनंद होतो आहे। या ठिकाणी आमच्या शिवसेना बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार अनिल देसाई साहेब या ठिकाणी फार मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत, त्याच्याबद्दल अतिशय आनंद होतो। दक्षिण मध्य मुंबईची जनताला, मतदारांना तुम्ही काय संदेश देणार विजयानंतर? या दक्षिण मध्य मुंबईतील लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदारांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी गद्दारांना धडा शिकवलेला आहे आणि सत्याच्या बाजूने उभे राहिले, त्याच्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। कहना चाहेंगे आज आपका सत्कार रखा गया सांसद बनने के बाद पहली बार, सर क्या कहना चाहेंगे? लोगों ने बहुत प्यार दिया, जिस तरह से जीत हासिल हुई, लोगों की समस्याएं, जिम्मेदारी बढ़ गई, लोगों की समस्या का निराकरण करना मेरा कर्तव्य रहेगा। जो प्यार दिया ये दिल से लोगों ने एक जनप्रतिनिधि के नाम से लड़ने का
जिम्मेदारी मैं निभाऊंगा। Subscribe Arts India News.